तुम्ही मनमानी कारभार करता का सत्ता पक्ष आहे म्हणून तुम्ही बोलू का देत नाही हो? असं नाही ना चालणार। विधानसभा सभागृहात माढ्याचे आमदार अभिजित पाटलांनी जोरदार टोलेबाजी केली आहे। अभिजित पाटील हे द्राक्ष बागायतदारांचा मुद्दा मांडण्यासाठी उभे राहिले तेव्हा विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्यांना डिवचलं। तेव्हा सत्ताधारी पक्षात आहेत म्हणून काय झालं, आम्हाला बोलायची संधी देणार नाही का, मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही असं अभिजित पाटलांनी ठेक्यात सांगितलं। सभागृहात नेमकं काय घडलं आता तुम्हीच बघा। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर आता द्राक्ष साहेब माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 20,400 हेक्टर द्राक्ष आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलू द्यायला पाहिजे। आज अहो तुमच्या जिल्ह्यात नाही द्राक्ष पवार साहेब, द्राक्ष आमच्या जिल्ह्यात आहेत, मंत्री महोदय जिल्ह्यात आहेत, तुम्ही बोलू का देत नाही हो? असं नाही ना चालणार। तुम्ही मनमानी कारभार करता का सत्ता पक्ष आहे म्हणून प्रश्न मांडा। आज अध्यक्ष महोदय 20,400 हेक्टर द्राक्षे माझ्या सोलापूर जिल्ह्यात आहेत। माझ्या मतदारसंघात मानेगाव असेल, पंढरपूर तालुक्यातलं काशेगाव असेल, स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं द्राक्षामध्ये सगळ्यात चांगलं त्या ठिकाणी आमच्या द्राक्षेचं हब म्हणून। आणि मग आमच्या इथल्या परिस्थिती अशी आहे की मंत्री महोदय आपणच उत्तरात दिलंय मे मध्ये राज्यातील शेती पिकाच्या एकूण नुकसानी बाधित शेतकरी मे 2023 ला 14,381 आणि मे 2024 ला 37,854। परंतु द्राक्षाची परिस्थिती फक्त काय तर सोलापूर जिल्ह्यात 7 हेक्टर आणि मे 2024 ला 33 हेक्टर। आज मग आमचं क्षेत्र 20,400 हेक्टर आणि आमचं नुकसान भरपाई किती लोक हेक्टरला मिळाली 33 हेक्टरला। मग हे नेमकं कुठले निकष लावलेत, नेमका काय आहे? आज आमचे द्राक्ष बागायतदार इतक्या अडचणीत आहेत। मागच्या दोन्ही अधिवेशनात आम्ही हा विषय मांडलाय। 1 एकर बाग लावायची म्हणलं तर 6 ते 8 लाख रुपये कर्ज येतो आणि त्याला कर्ज काढावं लागतं आणि ते कर्जाच्या खाईत आहेत। आज आत्महत्या करायची वेळ आली आहे। द्राक्षवाले एवढी अवस्था बेकार नाही। आज पाऊस बघतोय आपण, मे मध्ये पडतोय, आवेळी पडतोय, कधी पण पडतोय आणि मग आज मार्केटिंगला द्राक्ष जात नाही, बेदाण्याची अवस्था अशी आहे। आणि मग या शेतकऱ्यासाठी आपण नेमकं करणार काय? आणि आपण सांगताय उत्तरात 36,000 रुपये आपण 3 हेक्टर पर्यंत दिले, पण किती लोकांना दिले? 20,000 हेक्टर द्राक्ष आहेत आमच्यात आणि 33 हेक्टरला आपण देताय का? तर ह्या इन्शुरन्स कंपन्याला सरकार का पाठीशी घालतंय? ह्यांच्याशी काय लागेबांधे आहेत आपले? कशासाठी आपण त्याला एवढं पाठीशी घालतोय? कारण 33 हेक्टरला फक्त त्या ठिकाणी जर योजना मिळत असेल तर ह्याचा अर्थ काय घ्यायचा?